डोर ओपन कर. कोण आहे बघ. कोण आहे? काय बोलत होती ती बोलत होती की सेंटा क्लॉज बनवायचं. मग मी बोलले की एक्झाम आहे म्हणून नंतर मग अभ्यास करायचा. सो हॅलो काही नमस्कार मंडळी, कशात तुम्ही सर्व ॲप मजेत असतील आणि मी मजेत आणि खूप दिवसानंतर व्लॉग बनवते आणि व्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं दीपिकाज लाईफमध्ये. आणि इथे बघा सानू स्टडी करताय आणि सानूची आहे एक्झाम. तर मोबाईल घेतल्यापासून मी ॲक्च्युली व्लॉग बनवला नाही आहे, तर म्हटलं आज मला इच्छा झाली, म्हटलं चला आज छोटासा व्लॉग तरी बनूया. आणि मम्मा बघा माझ्यासाठी काय करते कडे. आणि सानूचं आहे एक्झाम, तर सानूला आता क्वेश्चन्स लिहून देते मी. मॅथचा पेपर तिचा आज. मॅथचे एवढे पेपर मला लिहायला आता स्टडी तर करावंच लागतं ना बेटा. तर हे बघा साना मॅडमचं स्टडी क्वेश्चन्स लिहून. इकडून बघा किती पेज दिसतात. तू हे चल हे सॉल्व कर. तर बाकी सर्व कामं पेंडिंग आहे माझी आणि हिचं स्टडी वगैरे करून घेते मी अगोदर, नंतर मग तिचं बाकीचे कामं काय होत असतात तर तिला क्वेश्चन्स वगैरे लिहून देते, नंतर बाकीचे कामं करत राहील माझी. तर व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. छोटंसं व्लॉग असेल, घरातलंच मी दाखवेल. ॲक्च्युली व्लॉग मी यासाठी म्हणजे डेली शेअर करत नाही, कारण घरातलंच तेच दाखवून मला म्हणजे असं कंटाळासारखं वाटतं. असं कुठं बाहेर गेल्यानंतर असं वाटतं की शेअर करायला काही हरकत नाही, बट घरात काय आपलं नॉर्मलच असतं रुटीन दाखवायला. इच्छा झाली माझी, म्हटलं छोटंसं व्लॉग तरी बनूया. तर आता झालं, तुम्ही बघितलं असेल आम्ही नाश्ता केला, पोहे. सानू आणि मी. साची गेली स्कूलमध्ये, गेले ऑफिसला. तर आता पटापट मी सानूला पेपर पॅटर्न बनवून देते आणि त्यानंतर मी माझं करत बसेल माझ्या बाजूला आणि मम्मा बस. मी तुझ्या बाजूला नाही बसणार सानो, हिचं असं असतं बाजूला बसा. तर आता तिची ती स्टडी करत राहील आणि माझा हात येतोय खाली. आणि त्यानंतर आणि नवीन मोबाईल आहे, तुम्ही बघू शकता क्वालिटी कशी येते है ना, छान वाटते ना. तो चला व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. सांग तू उठायचं नाही घड्या. ठीक आहे. तर आता चला अगोदर पेपर पॅटर्न लिहून देते, जसं आजचा दिवस जाईल तसं मी तुम्हाला शेअर करेल. तर व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि सबस्क्राईब करा चॅनल आतापर्यंत केला नसेल तर, आणि शेअर देखील करा. सो चला व्लॉग स्टार्ट करूया. तर सवय माझी गेली व्लॉग बनवायची, तर सवयीप्रमाणे त्या दिवशी मी व्लॉग स्टार्ट केला बट बनवला नव्हता, पूर्ण कंप्लीट नाही झाला. आणि सेकंड डेला म्हटलं मला आठवण आली की आपण व्लॉग स्टार्ट केलेलं पण बनवलं नाही. मग म्हटलं चला आता पूजा मांडतच आहे, तर ते शेअर करूया. तर तुम्ही इथे बघू शकत आहे मार्गशीर्ष म्हटला दुसरा गुरुवार. तर इथे मी पूजा मांडके सर्व कामं आवरून झालेली माझी. सानू पण स्कूलमध्ये गेली, त्यानंतर पूजा मांडायला घेतली मी, कारण कसं तिचं स्कूल पण आणि स्टडी एक्झाम पण सुरू होती, तुम्ही बघितलं स्टार्टिंगला. तर म्हटलं ती गेल्यानंतर स्टडी वगैरे झाल्यानंतर ती गेली म्हणजे कसं आपण आरामात पण करता येतं आपल्याला स्टडी. तर इथे तुम्ही बघू शकता पूजा वगैरे मांडून घेते. म्हणजे उपास आहे मार्गशीर्षमधला दुसरा गुरुवार. आणि बघू पूजा वगैरे मांडून गेलं, आरती वगैरे करून गेलं लगेच नंतर. आणि कामं काय सर्व झालेलीच आहेत, तर त्यानंतर काही टेन्शन नाही. आणि पूजा तुम्ही बघू शकता. तर सर्वात अगोदर कळस मांडून घेतला मी, फोटो ठेवून घेतला अगोदर. आणि आपलं गणपतीची पूजा, 5 फळं आणि कथा वाचून घेईल, रांगोळी वगैरे काढून पंचामृत बनवून घेतले. आणि समय ठेवून घेतलं 2 साईडला. एक समय अगोदरच लावलेली, पूजा करण्याच्या अगोदर आपण देवपूजा असं करतो तसंच त्याप्रमाणे समय लावून घेतली मी. आणि आता सर्व पूजा मांडून डेकोरेशनसाठी थोडं फुलं आणलेली मी, ग्लासमध्ये ठेवलेली मस्त आणि छान वाटेल असं म्हणून. तर इथे तुम्ही बघू शकता सर्व पूजा मांडून झाली माझी. आणि मुखवटा मला आणायचा होता, बट म्हटलं तर नेक्स्ट इयर आणू, कारण पहिला गुरुवार असंच गेला, म्हणजे नॉर्मल कळस मांडतो तसं ठेवलेलं मी नारळ. आणि म्हटलं तर पुढच्या वेळेस मस्त मुखवटा वगैरे आणू, आणि म्हणजे कसं छान पण दिसतं आहे. आणि ते पटापट मात्र रांगोळी काढून गेला. आणि त्यानंतर आरती वगैरे आणि कथा वाचून घेईल. तर व्हाईट फरशी आहे, तर त्यामुळे कलर डार्क टाकावं लागतात आणि छोटीशी रांगोळी मस्त पटापट होऊन जाते. आणि रांगोळी काढायला तर मला खूप आवडते, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. तर तुम्ही बघू शकता रांगोळी काढून घेईल मस्त. आणि नंतर मी कथा वाचून पूजा करून गेईल. आणि आज बघू स्वयंपाकात आज खूप सारं डिमांड आहे. साचीला खायची पावभाजी, सानूला पावभाजी खायची, आणि साचीला पनीरची भाजी, यांना गाजरचा हलवा खायचा आहे. म्हणजे गाजरचा हलवा सर्वांनाच खायचा आहे ॲक्च्युली, मला पण खायचं आहे. तर म्हटलं आज उपवास आहे तर करूया काहीतरी मस्त स्पेशल. तर बघू आता अगोदर पूजा तर करून घेऊ, म्हटल्यानंतर डिसाईड करू. तसं तर गाजर वगैरे पण आलेली मी मार्केटमधून आदल्या दिवशी. आणि पनीर बघूया, पनीरची भाजी तर फायनलच आहे, अजून काय करायचं बघूया. पावभाजी का पनीर असं दोघांपैकी कसं काहीतरी करेल.
आणि इथे तुम्ही बघू शकता त्याला मग सुरुवात मस्त तयारी वगैरे झाली आहे माझी. धूप पण लावून घेईल मी आता. आणि ही नवरात्रीची धूप माझे 2-3 पॅकेट आणलेली त्यातली आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता फायनली पूजा मांडून झाली. आणि कडसावरून माझं गळ्यातलं ठेवलं आहे सोन्याचं. इथे तुम्ही बघू शकता मस्त पूजा इथे मांडून झाली आहे. आणि आता चला पूजेला स्टार्ट करूया. कथा वाचून घेईल मी. आणि इथे कथेचं पुस्तक जरा वेगळं, आमच्या गावाकडे थोडं वेगळं असतं. म्हणजे कथा सेमच आहे बट ती तिकडची भाषा मला अशी सोपी वाटायची, कारण माझी मम्मी करायची तेव्हापासून मी वाचलेत तेव्हा. तर ती कसं कथा अशी सोपी वाटायची वाचायला. आणि ही थोडी अशी म्हणजे वेगळी भाषा, असं मराठीच आहे बट थोडं असं मला वाटतं की यातनं लाईन्स कट झाले वगैरे असं. तर काय नाही, इथे आता मी कथा वगैरे वाचून घेईल आणि त्यानंतर आरती वगैरे करून घेईल. तर बघूया पुढे काय होतं, तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेल. सो गाईज आता झाली संध्याकाळ. मी इथे ठेवला चहा, तुम्ही बघू शकतात. हे बघा मस्त इलायची टाकली. मी पण आली आहे. सानू पण आली स्कूलमधून. लगेच टी व्ही लावला सानू. तर आता स्वयंपाकाला लागेल मी. दिवसभर काही वेळ वगैरे, सर्दी मला जाम झाली. सर्दी कडवाचं पाणी वगैरे देईल जाम. तर चहा उघडेल. आज मी बनवणार आहे गाजरचा हलवा, पडेची भाजी आणि चपाती, थोडासा भात टाकेल. तर जसं तुमच्यासोबत मी शेअर करेल. हे बघा सर्दी लागतं. हां ॲक्च्युली शिंक पण येत नाही आहे. आणि काय गा कुठे आहे माझा फोन? अच्छा हा नाही माझा फोन. आणि तुम्ही बघू शकता ते सानूने आल्याला टी व्ही लावला आणि सिरियल सुरू आहे आवडतं आमचं सर्वांचं, मॅडम सर. तर आता चहा उकडते आणि गाजर, मी जसं तुम्हाला सांगितलं गाजरच्या हलव्याची तयारी करते मी. आणि लवकर करायचं होतं बट आज मला कपाट पडायचंच होतं आणि कोमलकडे पण गेलेली. मस्तपैकी चहा पेल मी, चहा एन्जॉय करेल. आणि चहा पिल्यानंतर आणि दिवसभर उपासलं की चहा प्यायला कंटाळा येतो बट आहे सवय तर जरा चहा पिली की उपासाला नको वाटते चहा. असं मी दिवसातनं बऱ्याच वेळेस पिऊ शकते चहा बट उपासलं की काय माहीत नको वाटते. बट सानूला पण प्यायची. आता स्कूलमधून आली ती, तिला चहा बिस्किट देते. तिने दूध मला खाल्ली आहे, आता तिला चहा पण प्यायचा आहे. तर चहा पण झाली की पटापट मी गाजरचा हलवा बनवायला स्टार्ट करेल. आणि लवकर बनवायचं होतं बट होऊन जातो वेळ. 6 वाजलं तर 6-6:15 वाजता झाले. तर चहा पण पटापट स्वयंपाकाला लागेल. आणि त्यानंतर पनीरची भाजी बनवली. अगोदर गाजरचा हलवा म्हणजे किसून कसं एक साईडला होत राहील, एक साईडला भाजी चपाती करून टाकली. भाजी वगैरे काही वेळ नाही लागत. तर शेअर करत तुमच्यासोबत, तर बघत राहा. तर हे बघा गाजर किसून घेईल मी अगोदर आणि नंतर स्वच्छ मस्त धुवून घेईल. सो इथे तुम्ही बघू शकतात मी गाजर साल काढून घेते. स्वच्छ धुवून घेतलं मी अगोदर, म्हटलं तर चला आता गाजरची साल काढून घेईल. आणि 2 किलो गाजर आणलेले मी, त्यातले थोडे 5-6 गाजर काढून ठेवले. आणि ते कसं म्हटलं खायला वगैरे यूज होतील. तर सर्व गाजर मी सोलून घेतले, त्यानंतर पुन्हा धुतले आणि धुवून आता मी किसून गेले यांना. आणि मला एक वेळेस कुकरचं पण करून बघायचं आहे गाजरचा, मी कधी केला नाही आहे बट मला असं वाटतं की लगदासारखं होतं, म्हणजे एकदम स्मॅश होतं असेल असं वाटतं. आणि हा कसं थोडं किसलेलं असं थोडं लागतो पण दाताखाली. तर जर तुम्ही करत असेल कुकरमध्ये गाजरचा हलवा तर कसं लागतो नक्की कमेंट्स करून सांगा. मला हे ट्राय करायचं आहे, बघू एकदा करून बघायला काय हरकत आहे. छान झालं तर नेक्स्ट टाईम त्यातच करेल. आणि इथे तुम्ही बघू शकता मग सर्व गाजर किसून होत आलेत माझे. आणि 2-3च गाजर बाकी आहेत, सर्व किसून घेईल मी आता. आणि नंतर पटापट एक साईडला गाजरचा हलवा आणि भाजीची तयारी करूया. तर इथे सर्व गाजर किसून झालेत माझे. नंतर चला गाजर तूप टाकले मी गाजरचा हलवा बनवण्यासाठी आणि त्यात थोडं परतून घेईल. तूप थोडं 2-3 चमचे टाकलं आहे. आणि दूधही टाकलं मी थोडं, म्हणजे असं अर्धा कपसारखं दूध टाकलं आहे, थोडं असं म्हणजे अर्धा-पाऊण कपसारखं दूध. आणि झाकून ठेवलं. आणि इथे मी
वाटाणे आता थोडं बॉईल करून घेते, थोडं तेल टाकून मिठात फ्राय करायला लागतं, नंतर थोडं पाणी घालील. आणि इथे तुम्ही बघू शकता गाजरचा हलवा जेवढा मी टाकलं गाजर त्याच्यापेक्षा कमी झालं आहे, सॉफ्ट होत चाललं आहे. आणि इथे साईडला पीठ मळून घेईल. पीठ मळून ठेवलं कसं जरा मुरली पीठ आणि मीठ टाकून घेतलं मी. साची मला सांगत होती पुऱ्या बनवा, बट म्हटलं नको, पुरी नको, आपण चपातीच बनवू. बघू तरी वेळेवर डिसाईड करेल मी पुरी बनवायचं की पीठ तर मी नॉर्मल भिजवलं आहे, पुरीलाही कामात येईल किंवा चपातीलाही होतील असं. तर आता पीठ वगैरे मळून झाल्यानंतर एक साईडला वाटाण्यात होत आहे आणि एक साईडला गाजर हलवा. आणि पीठ मळून झालं की मी भाजीची तयारी करून घेईल. तर इथे पीठ वगैरे मळून झालं आहे माझं आणि त्यानंतर गाजर हलवा पुन्हा हरवून घेतला मी. आणि सानूची सुरू एक्झाम मी अगोदर स्टार्टिंगला तुम्हाला सांगितल्यानंतर पुन्हा एकदा मध्ये सांगितलं, रिपीट तेच होतं आहे. बट तिची एक्झाम असल्यामुळे मी मध्ये मध्ये स्वयंपाकही करतो आणि तिच्याकडे लक्ष देत होती, कारण तिला क्वेश्चन लिहून दिलेले आणि ते आन्सर ती बरोबर लिहिते की नाही आणि मध्ये मध्ये अटकतात एकदम. तर थोडं सांगावं लागतं तिला पण. तर त्यामुळे मध्ये मध्ये मी जात तिने आली जस्ट पनीर वगैरे घेऊन आले तुम्ही बघू शकता. आणि एक साईडला मी आता आहे ते बघा सानू आलेली तिचा पेपर घेऊन. आणि ते कांदा वगैरे कट करून मी डायरेक्ट मी असंच करते, कट वगैरे करून नाही ठेवतो अगोदरच, हातवात मस्त गॅसवर ठेवायचं आणि करत राहायचं, असं असतं माझं शॉर्टकटमध्ये काम. ते तुम्ही बघू शकतात गाजर हलवा मस्त सॉफ्ट होत झाला. आता दिसत नसेल तुम्हाला एवढं लांबून, बट बऱ्यापैकी अर्ध्याच्यावर गाजर असे म्हणजे सॉफ्ट झालेले, अर्ध्यासारखा झालेला दिसतो. आणि इथे तुम्ही बघू शकता कांदा मी थोडं जास्त हे नाही केला, नॉर्मल हे केला काळपटसारखा. आणि पनीरच्या भाजीला कसं मी जास्त एकदम जसं आपण काळा मसाला करतो तसं नाही करत, नॉर्मल थोडं फ्राय करून घेते जेणेकरून त्याचं हे होऊन जाईल. आणि इथे तुम्ही बघू शकता पनीर आणले मी. तर ते पनीर आता पाव किलो आणले आणि मी यांना कमी सांगितलेलं अर्धा पाव आणायला, कारण साची सानू जास्त खात नाही पनीर, मी आणि हेच खातात. तर म्हटलं पनीर काय जास्त नको, मग त्यातलं मी अर्धा पनीर काढून ठेवले फ्रीजमध्ये. आता बघेल 1-2 दिवसांनी करून घेईल. आणि इथे तुम्ही बघू शकतात आलं लसूणची पेस्ट मी अगोदर करून घेईल. आणि वाटाणे झालेत, वाटाणे मी काढून घेतले, गॅस बंद केला. आणि इथे आलं अद्रक लसूणची पेस्ट काढून घेतली मी. आता कांदा, धणे आणि खोबरं याची एक पेस्ट करून घेते. आणि तुम्ही बघू शकता पेस्ट वगैरे झाले. त्यानंतर टोमॅटोही टाकले मस्त 1-2. आणि त्याची पेस्ट करून झाल्यानंतर बघू मस्त भाजीला फोडणी देऊ. आणि साची अजून आली नाही ट्युशनवरून, ती आल्यानंतर मला सांगेल पुरी बनवायची की भाजी पुरी बनवायची की चपाती, त्यानंतर मी डिसाईड करेल. तर तसं माझी ते इच्छा चपाती करायचीच आहे, बट बघू जर तिला खायचीच असेल तर बनवून देईल थोडी. आणि ते बघू शकतो तुम्ही पनीर मी आता फ्राय करून घेतलेल्यामध्ये मी 1-2 वेळेस केलं असं, पनीर फ्राय न करता भाजी केली. असं म्हणतात की पनीर फ्राय केल्यानंतर त्यातलं कुठंतरी जीवनसत्व असतं ते कमी होतं आणि म्हणजे हेल्थसाठी पण चांगलं नसतं पनीर फ्राय करून नंतर खायला. तर मी 1-2 वेळेस केलं तसं, बट आपण पनीर कुठं दररोज खातो म्हणून मी म्हटलं जाऊ द्या यावेळेस फ्राय करून घेते. आणि यावेळेस मी फ्राय करून घेतलं. मसाला तुम्ही सर्व टाकून घेतले मी, काळा मसाला, लाल मसाला, गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि धण्याची पावडर नाही टाकली कारण ऑलरेडी धणे टाकलेली मी. आणि आली साची बघा, साचीला विचारलं मी चपाती करू की पुरी, ती बोली मम्मा करा चपाती. मग आता मी चपातीचेच गोळे करून घेते, पटपट चपाती करून घेईल. आणि एक साईडला आपला मसाला होता आणि एक साईडला गाजर. तर पटापट चपाती करून झाल्यानंतर देवाला नैवेद्य दिला आणि त्यानंतर उपाय सोडून गेला आणि सर्व आम्ही जेवायला बसू. आणि इथे तुम्ही बघू शकता मसाला ऑलमोस्ट झालेला आहे. आणि मसाल्यामध्येच मी थोडं वाटाणे आणि पनीर टाकून घेतले कारण छान होतं तसं, पनीरला मस्त मसाला मोडतो आणि वाटाणे छान थोडे कारण फ्राय केलेले असतात वाटाणे, तर त्यात छान होतं. आणि इथे तुम्ही बघू शकता देवाचं नैवेद्य मी काढत आहे. जेवण रेडी झालं त्यानंतर 15-20 मिनिटं त्यानंतर जेवायला बसलो. अगोदर म्हटलं देवाचं नैवेद्य काढूया. तर भात, गाजरचा हलवा आणि मस्त पनीरची भाजी आणि लिंबू. तर चला सानू भूक लागली ना? हो खूप. सानूचं फेवरेट बनवलं आहे पनीरची भाजी. 1-2 मिनिटं जेवायचं का? काय मी गिफ्ट करू? सानू भाजी कशी झाली? हो तुम्ही टेस्ट केलं की नाही? करा बघू. गाजर हलवा पण टेस्ट करा.
आणि हे माझं ताट देवीचं नैवेद्यच घेतलं मी. सचू आणि मी किचन मधल्या देवाचं नैवेद्य. बरोबर. तुला विचारलं टेस्ट, मला तर कोणी म्हणत पण नाही तुझ्या म्हणून. तर मी पण माझा उपवास सोडते. लिंबू आणि लोक कोणीच लिंबू खात नाही, मी एकटी लिंबू खाते घरामध्ये. मस्त. उलट लिंबू नाही टाकलं तेव्हा सांगायला. लिंबू टाकून पण खाऊ शकतो. या तुम्ही पण जेवण करायला छान झालं का? सो चला व्लॉग मी इथे सेंड करते. या व्लॉगमध्ये एवढंच आणि लवकरच भेटू नवीन व्लॉगमध्ये. आणि हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आवडलं असेल नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आतापर्यंत केलं नसेल आणि शेअर करायला विसरू नका. आणि भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर, हॅपी राहा, खुश राहा आणि भेटूया लवकरच. आणि व्लॉगबद्दल थँक्यू.